महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा. उमरखेड विधानसभा मतदारसंघात महायुती व काँग्रेस पक्षात सरळ लढत. ऑटोवाला फेल तर रेल्वे इंजिन रुळावरून घसरल्याची चर्चा. विधानसभा निवडणूक 2024ला अवघे काही दिवस उरलेत. अशातच उमरखेड विधानसभा मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. या मतदारसंघात फक्त दोघांमध्ये सरळ लढत होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसनराव वानखेडे तर काँग्रेसकडून काँग्रेस पक्षाचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्यात काट्याची टक्कर होणार असल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे मात्र खडसे यांचा ऑटो फेल पडला असून भाजपाचे बंडखोर उमेदवार राजेंद्र नजरधणे हे मनसेच्या रेल्वे इंजिनमध्ये बसले असले तरी त्यांचं इंजिन रेल्वे रुळावरून घसरलं असल्याचं बोललं जात आहे. थोडक्यात काय तर कमळ आणि पंजा यांच्यात काट्याची टक्कर होणार हे कुठेतरी स्पष्टपणे दिसतात. तर मतदानाला अवघे काही दिवस बाकी असून त्यानंतरच खरी लढत कोणाची झाली हे सर्व चित्र स्पष्ट होईल. न्यूज 15 मराठीसाठी प्रतिनिधी किरण मुक्कावार, उमरखेड, यवतमाळ.